नमस्कार. आता डॉक्टरांसह मेडिकल चालकांचे दणाणले धाबे. अन्नातील भेसळीनंतर तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता औषधांकडे. सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. गेल्या काही दिवसांमध्ये अन्न भेसळ माफिया यांच्यावर होणाऱ्या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्रात आता भेसळखोरीला लगाम बसणार हे मात्र नक्की. IAS तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि धडक कारवाईला सुरुवात झाली. यामध्ये अनेकांच्यावर गुन्हे दाखल झाले असून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गोष्टीमुळे शेतकरी वर्गाला आता चांगले दिवस येतील असं सुद्धा तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. दरम्यान आता मुंढे यांनी स्वतःच डॉक्टरांसह मेडिकल चालकांच्याकडे आपला मोर्चा वळवल्याचं समजत असून त्यांचे धाबे दणाणले आहेत. बऱ्याच वेळा डॉक्टर अमुक एका मेडिकलमधूनच औषध घ्या असा आग्रह रुग्णांना करतात. मात्र रुग्णांना हव्या असणाऱ्या कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे विकत घेण्याचा अधिकार त्यांना आहे. रुग्णांना विशिष्ट एका मेडिकलमधूनच औषधे घेण्यास भाग पाडू नये असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दिले गेले आहेत आणि जर या निर्णयाचे उल्लंघन केल्यास औषध विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.